मित्रो नमस्कार, मी संजय देशमुख. मी आज रोजी ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली ह्या शहरामध्ये आलो. डोंबिवली पूर्व येथे आमचे काका आहेत पुरुषोत्तम वारीक. त्यांना गेली काही वर्ष डायबिटीसमुळे गँग्रीनचा मोठा प्रॉब्लेम होता. मी एकदा असाच व्हिजिटसाठी कलिना युनिव्हर्सिटीमध्ये गेलो असता तिथे मला एक घाटकर आमचे मित्र आहेत, त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर दिला आणि भेटण्यासाठी सांगितलं. मला अक्षरशः माहीत नव्हतं नक्की काय प्रॉब्लेम. घरी आल्यावर परिस्थिती बघितली, भयंकर परिस्थिती होती. डॉक्टरने दोन्ही पाय कटिंग करण्यासाठी सांगितलेले, परंतु सुदैवाने म्हणा किंवा कर्मधर्म संयोगाने म्हणा मी डोंबिवलीला आलो. त्यांचं याची परिस्थिती याची डोळा बघितली. आता आपण काकाच्या तोंडूनच ऐकूया काय परिस्थिती होती आणि आता काय फरक पडलाय. काका, तुम्हाला पहिलं काय त्रास होता आणि आता काय परिस्थिती एवढं सांगा. तुमचं नाव सांगा. पुरुषोत्तम गोविंद वारीक, राहायला डोंबिवलीला. कारण माझ्या दोन्ही पायाला ब्लॅकनेस म्हणजे गॅदरिंग सारखं असं झालेलं होतं. तर मी परत त्याच्यासाठी खर्च पण केला. बरेच डॉक्टर केले, मोठे मोठे MD स्पेशालिस्ट असे डॉक्टर केले, स्किन स्पेशालिस्ट केले, सर्जरी केले. हॉस्पिटलमध्ये जवळजवळ बरेच दिवस मी ऍडमिट सुद्धा राहिलो होतो. परंतु काही त्याच्यावर काय मोठा असं काही फरक पडलेला नाही. परंतु आमचे देशमुख सर हे आता त्यांनी सांगितलं त्याच्या पद्धतीचे आमच्याकडे आले आणि त्यांनी हे जे रेनाटस नोवा हे जे औषध होतं हे त्यांनी दिलं आणि आता हे तिसऱ्या वेळेला दिलेलं आहे. आणि त्यापासून जो औषध घेतल्यापासून जो फरक पडलाय, कारण सगळं पोटबीट सगळं खाली झालं आहे व्यवस्थित. आता पायाची जखम जवळजवळ सुकत आलेली आहे. आता तुम्ही किती महिने खाताय? हे आता जवळजवळ 3 महिने झाले आहेत. 3 महिन्यामध्ये हा जो डावा पाय होता, डावा पाय सुद्धा पूर्ण काळा झाला होता. आता जवळजवळ तो त्याची स्किन जी होती काळी झालेली स्किन ही सुद्धा आता निघून गेलेली आहे आणि आता व्यवस्थित तो पाय झालेला आहे. त्याच्यामुळे आता तो उजवा पाय आहे, उजव्या पायाला सुद्धा ही जखम झालेली आहे आणि ह्या जखम बरीच मोठी झाली होती, असा खोल खड्डा पडलेला होता. परंतु ह्या औषध घेतल्यापासून तो बराचसा त्याच्यावर फरक पडलेला आहे आणि आता जवळजवळ तो पाय आता जवळजवळ तो सुद्धा झालेला आहे. मग आता हे कोणी कोणी खाल्लं पाहिजे तुम्हाला असं वाटतं? नाही, हे औषध जे आहे खरोखरच मी सगळ्यांना रिक्वेस्ट करीन की जे काय नुसतं हे पायाचंच असं नाही, परंतु ज्यांना शारीरिक कुठलाही त्रास असेल, कुठची व्याधी असेल, जर त्यांनी हे औषध खावं ही माझी अपेक्षा आहे. कारण ह्या औषधाने जो मला गुण आलाय, कारण कसं झालंय माझं पोट सुद्धा व्हायचं, संडासला सुद्धा साफ व्हायचं नाही, ते संडासला साफ होणं, शरीर व्यवस्थित अगदी शरीरात एवढं जरी त्रास जरी असला, परंतु अगदी माझं एवढा पायाचा जरी एवढं